नमस्कार, मी निखिल सुकरे, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण जो सध्या उपक्रम तुम्हाला दाखवणार आहोत तो खरं तर 38 वर्षांपासून सुरू आहे। त्या उपक्रमाचं नाव आहे लाडू चिवडा उपक्रम आणि हा उपक्रम दी पुणा मर्चंट ग्रुप, जो पुण्यामध्ये स्थित ग्रुप आहे, बराच मोठा ग्रुप आहे, या ग्रुप कडून चालवलं जातं आणि याच्या माध्यमातून काही सामाजिक काम सुद्धा केलं जातं। अर्थात त्या गोष्टीवर मी पुन्हा येणार आहे, पण आपण सध्या बघतो आहोत हे मागच्या बाजूला जे बघितलं तुम्ही ते सगळं पॅकेजिंग चालू आहे लाडूचं, आणि त्या बाजूला जर बघितलं तर ते सगळं चिवड्याचं पॅकेजिंग सुरू आहे। चिवड्याची जी आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि या बाजूला जे आहे ते आपण बघतो की अशा पद्धतीने हा जो आहे लाडू तो बनवून या ठिकाणी वजन करून जो आहे तो पॅकेटमध्ये भरला जातोय। हा लाडू चिवडा उपक्रम जो आहे तो गेले 38 वर्ष चालू आहे, सातत्याने सुरू आहे। या उपक्रमाबद्दल आपण थेट आता प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे आहेत या उपक्रमाला जे लीड करतात अध्यक्ष म्हणून त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, तुमचं स्वागत करतो नवराष्ट्रवरती। हा उपक्रम यंदा 38व्या वर्षामध्ये पोहोचला आहे तुमचा, कसं बघताय आणि किती किलो या वर्षी उत्पादन केलं जाणार? या वर्षी तर पुणा मर्चंट चेंबरचं 38वं वर्ष आहे आणि या वर्षी जवळजवळ आम्ही 2.5 लाख किलो लाडू चिवड्याचं आमचं यावेळेचं टार्गेट आहे। कारण की आमचे टार्गेट सगळे आता आम्ही आमचेच मोडलेले आहेत। लिम्का वर्ल्ड बुकमध्ये नाव आलंय, गिनीज बुकमध्ये आलंय, इंडियन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलंय। आता यावर्षी नुकतंच आम्हाला लंडन वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये आमचं नाव झालेलं आहे। आमचा हा रेकॉर्ड हा विषय नाही आहे, आमचं एवढंच उद्दिष्ट आहे की सर्वसामान्यांच्या घरापर्यंत लाडू चिवडा पोहोचला पाहिजे, ही आमची भावना आहे। आणि त्यासाठी आम्ही 24 तास या ठिकाणी 8 दिवस कंटिन्यू सगळे पप्पू महाराज आणि त्याची टीम आणि आमची पुणा मर्चंट चेंबरची सर्व टीम एक मनापासून या ठिकाणी काम करतो। आम्ही आमचा व्यवसाय दिवाळीचा महत्त्वाचा विषय असून सुद्धा बाजूला ठेवून ह्याच्यासाठी आम्ही प्राधान्य देतो की सर्वसामान्य लोकांना घरामध्ये लाडू चिवडा पोहोचला पाहिजे। कारण की फराळाचे आयटम अनेक बनवले जातात, परंतु मला असं वाटतं लाडू हा सगळ्यात किचकट विषय असतो, तर ते लाडू बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। लाडून चिवडा ज्यांच्या घरी जातो त्यांची दिवाळी गोड होते असे आमची मन। नक्कीच चालत चालत बोलूया आपण कशा पद्धतीने हे बनवलं जातं, आपण सुद्धा दाखवणार आहोत आता। कारण या माध्यमातून बरंचसं उत्पन्न होत असणार आहे, त्या उत्पन्नाचं कसं काय तुम्ही सामाजिक कामामध्ये वापरताय। आता हा समोर चिवडा दिसतोय आपल्याला, हा सगळा एवढा मोठ्या प्रमाणात चिवडा बनवला जातोय। हा आता चिवडा कशा पद्धतीने याच्यामध्ये काय काय मिक्सचर केलेलं आहे आणि ते लोकांना कशा पद्धतीने होतं? ह्याच्यामध्ये आम्हाला उत्पन्न काहीच मिळत नाहीये। कारण की तुम्हाला म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये गेलो मिठावाल्याच्या दुकानात जर पेढे घ्यायला गेलो तर 450 आणि 500 रुपये रेट आहे, परंतु या ठिकाणी आम्ही 190 रुपये फक्त लाडू आणि चिवडा देतो। आम्ही हा 1 महिना अगोदर आम्ही कंपनीतून डायरेक्ट माल उचलतो आणि जिथं बनवतो तिथं त्याचं भाडं सुद्धा आम्हाला कमी दरामध्ये ते दिले जातात आणि इथं ते बनवल्यानंतर ह्याच्यात ना नफा ना तोटा या बेसवर आम्ही हे लाडू चिवडा बनवतो आणि सर्वसामान्य लोकांना सहज घेता येईल, सहज उपलब्ध होता येईल अशा पद्धतीने आम्ही ही व्यवस्था करतो। आता तुम्ही पाहिलं असेल इथं भाजकी पोहाचा आम्ही डायरेक्ट कंपनीतून आम्ही माल घेतलेला आहे, मोठी ट्रक डंपर भरून, आणि ती आल्यानंतर इथं ते नंतर या ठिकाणी तयार केला जातो। याच्यामध्ये लागणारे आयटम असतील, तुम्ही डाळी असतील, शेंगदाणे असतील, कढीपत्त्याचा 1 ट्रक लागतो आम्हाला या 8 दिवसामध्ये, तेल असतो, तूप असतो, या सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या क्वालिटीचे घेतो की जे आपल्या घरामध्ये जे वापरले जातात ते। असं नाही की बाबा 190ला द्यायचं म्हणून कुठली क्वालिटी वापरा, असं आम्ही कुठल्या गोष्टी काळजी पूर्ण हायजेनिकच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काळजी घेतो। आणि तो पलीकडे ठेवलेला आहे तो पॅकिंग पेपर आहे का? ते पॅकिंग पेपर आहे, त्याच्या पिशव्या ते तयार होतात, त्या बंडल आहेत, ते मशीन मध्ये ठेवलं की प्रत्येक 1-1 किलोचे अर्धा किलोचे पॅकिंग त्या ठिकाणी होते। आणि समोर जे आता लाडूचं आपल्याला दिसतंय हे कशा पद्धतीने चालतं? समजा आता ह्या महिला बसलेल्या आहेत, त्या पुढच्या महिला आहेत, यांचा रोजगार काय, यांचं कसं कसं चालतं सगळं? ह्या अशा महिला आहेत, त्या जवळजवळ 750 महिला 3 शिफ्ट मध्ये काम करतात। ह्या वेगवेगळ्या भागातून, वस्ती विभागातून ह्या महिला आलेल्या आहेत आणि या महिला इथं आल्यानंतर सगळ्यात पहिली म्हणजे यांची नखं वाढली आहेत का, यांच्या हाताला पायाला काय लागलंय का, या गोष्टीची आम्ही या ठिकाणी दखल घेतली जातो। यांना आतमध्ये येत असताना सॅनिटाईजच्या माध्यमातून किंवा लिक्विडच्या माध्यमातून हात धुवून यांना आतमध्ये बसवतो। आपण या ठिकाणी पाहिलं असेल प्रत्येक महिलांच्या डोक्यावर टोपी आहे, हातामध्ये ग्लोव्ज आहे आणि या पद्धतीने इथं लाडू बांधण्याचं काम या ठिकाणी 24 तास केलं जातं। किती महिला आहेत आणि यांचं काही इन्शुरन्स काळजी वगैरे बाकीचं? यांचे आम्ही इन्शुरन्स नाही, परंतु आम्ही यांची काळजी घेत असतो। आल्याबरोबर यांचं मेडिकल चेकअप या ठिकाणी केलं जातं। 750 महिला 3 शिफ्ट मध्ये या ठिकाणी काम करतात। आल्याबरोबर यांना जेवण देतो, त्यानंतर लाडू बांधायला बसवतो, त्यानंतर दर अर्धा एक तासाने यांना चहा देतो आणि त्या पद्धतीने जाताना सुद्धा यांना जेवण करून गाडीत बसून आम्ही त्यांना परत सोडतो आणि दुसऱ्या दिवशी परत यांना या बायकांना घेऊन येतो। म्हणजे घरापासून
पार या महिलांना घरापासून निघण्यापासून तर पार घरी सोडण्यापर्यंत जेवणापासून, नाश्त्यापासून, चहापासून सगळी सोय केली जाते असं सरांनी सांगितलेलं. आपण बघूया की हे कसं चालतं नेमकं, हे पॅकेजिंग कसं होतं. म्हणजे याच्यासाठी नक्कीच तुम्ही मशीन वगैरे मागवले असणार आहे, ते कसं कुठनं मागवलेलं आहेत किंवा अजून काय याच्यामध्ये अपग्रेडेशन करणार आहेत. आता इथे इन्ग्रेडियंट ठेवलेले दिसतात, हे कोणकोणते आहेत आणि याचा वापर कशा कशामध्ये केला जातो? चांगल्या क्वालिटीची मिरची आहे, चांगल्या क्वालिटीची हळद आहे, किशमिश तुम्ही जर पाहिली तर एकसारखी आणि कुठे टाकी नाही, काडी नाही, काय नाही. साखर आहे, पिठी साखर आहे. डाळ्या जर पाहिलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कुठे काळी डाळ दिसणार नाही, एकसारखी डाळ आहे. शेंगदाणे जर पाहिले तर शेंगदाण्याची क्वालिटी बघा, एकदम चांगल्या क्वालिटीचं शेंगदाणा आहे. खोबरं चांगलं आहे, दगडी पोहा चांगला आहे. आणि मेन महत्वाचं म्हणजे जे लाडू बनवायला जे बेसन पीठ लागतं हे आम्ही बेसन पीठ विकत घेत नाही, हरभरा डाळ विकत घेतो आणि ही डाळ आम्ही दळून आम्ही या ठिकाणी लाडू बांधले जातात. डाळ दळून सगळं काही म्हणजे एक नंबर क्वालिटीचं सगळं तुम्ही वापरताय, कुठले कॉम्प्रोमाइज नाही, क्वालिटीत कॉम्प्रोमाइज. आता हे मशिनरीचं कसं कुठनं सुरुवात आहे? आता 3 वर्षापूर्वी आम्ही पहिली हे चिवडा आम्ही हाताने भरायचो, परंतु आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मशीन आल्यामुळे आम्ही वरती माल टाकल्यानंतर 1-1 किलोचे, अर्धा किलोचे पॅकिंग या ठिकाणी तयार होतात. आणि हे म्हणजे कुठल्याही गोष्टीला हायजेनिक पद्धतीने म्हणजे या ठिकाणी आम्ही बारकाईने लक्ष देऊन काम केलेलं आहे. आता हे किती कर्मचारी आहेत सगळे हे पॅकिंग करतात चिवड्यात वगैरे? सगळ्या मिळून जवळजवळ 1000 ते 1200 लोकांचा स्टाफ आहे. 1200 लोक, 150 आचारी आहेत, 750 महिला आहेत आणि 200 जे घाटी लोक आहेत ती लोक आहेत. आता हे किती चुली आहेत, किती चुलींवरती हे सगळं? जवळजवळ 18 चुली लावलेले आहेत. हे 12 तारखेला आम्ही पेटवली, पूजा करून हे पेटवली. आता ही 22 तारखेला सकाळी या चुली बंद होते. 22 तारखेला सकाळी या चुली बंद होते. आता हे जर बघितलं पातेल्यामध्ये जर बघितलं तर हे एक नंबर क्वालिटीचा जो लाडू आहे पुन्हा मर्चंटच्या माध्यमातून तयार होणारा तो दिसतोय. लाडूकडं बरं नक्कीच हे सगळं बनतं, पण लोकांचे रिव्ह्यू येत असतील की काका एक नंबर बनवला आहे अशा प्रकारचे काय काय? म्हणजे तुम्हाला सांगतो, आता बुंदी जर तुम्ही पाहिली असेल तर एवढी बारीक बुंदी बघा तुम्ही येत नाही. आपण मोतीचूर लाडू म्हणतो त्याचे रेट आहेत 750 आणि 800 रुपये, परंतु ही बुंदी बघा एकदम बारीक क्वालिटीची आणि एकदम चांगल्या क्वालिटीची, साखर चांगल्या क्वालिटीची वापरलेली आणि कुठेही या गोष्टीला हात लागलेला नाही. त्यामुळे पूर्णपणे हायजेनिक पद्धतीने या ठिकाणी केलेले आहे. दर 1-1 तासांनी या ठिकाणी साफसफाई करणारा माणूस साफसफाई करत असतो, झाडू मारण्याचं काम झाडूवाला करत असतो, भांडे उचलणारं काम भांडे उचलण्याचं काम करत असतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जातं. प्रत्येकाला काम सोपवलेलं आहे, ते बरोबर त्याच पद्धतीने ते काम करत असतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल हे जी कळी पाडण्याचं काम जे आचारी करतात हे कंटिन्यू काम करतात दर 6-7 तासांनी. परंतु शेवटी अशी परिस्थिती होते की आता हलवून त्यांचे हात सुजतात आणि खूप मोठ्या पद्धतीने जे बायका सुद्धा लाडू बांधण्याचं काम करतात. तर शेवटी 8 दिवसानंतर त्यांचे हात सुद्धा असे हे होतात की सारखे बांधून त्यांना हे होऊन जातं. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही पाहिलं असेल की एकदम बारीक क्वालिटीचं. आता एक कळी बघा किती बारीक आहे, एकदम गरम. आता हे तेल जे वापरलं जाते हे सगळे एकदा स्टॉक घेतला जात असेल? आम्ही डायरेक्ट कंपनीतून एकदाच माल घेतला जातो. 1 ट्रक कढीपत्ता लागतो, 2 ट्रक तेल लागतो, 2 ट्रक साखर लागते. गोण्या कशाचे आहेत समोर? हे साखरेच्या गोण्या आणि खाली ते बनवलेले आता जे सगळं जे बारीक बुंदी. आता ही समोर जे युनिट चालतंय हे आता किती दिवसापासून चालते सगळं? हे 12 तारखेला सुरू झालेलं आहे. दुपारी 12 वाजता आम्ही या ठिकाणी पूजा केली आणि त्यानंतर जे सुरू झालेलं आहे तर 22 तारखेपर्यंत हे उपक्रम चालणार. आता हे साखरेचं पाणी केलं जाते. हे जे साखरेचं पाणी केलं जाते गुरुजी, हे किती तास सुरू असतो? सकाळी कंटिन्यू रात्री किती? कंटिन्यू चालू आहे, 24 तास चालू आहे. बरं. आता हे सगळे कर्मचारी तुम्हाला करायलेले काम दिसतात, तुम्ही सुद्धा याचा एक भाग म्हणून करताय, सामाजिक कार्य म्हणून. हे कसं म्हणजे सुचलं कसं? 38 वर्षांपूर्वी कुणी संकल्पना मांडली आहे सगळी? ज्यावेळेस 38 वर्षापूर्वी अन्नधान्याचा तुटवडा होता, त्या श्रीनिवास पाटील कलेक्टर होते, त्यावेळेस त्यांनी आम्हाला व्यापाऱ्यांना बोलून सांगितलं की सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तुम्ही काय करता? तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही सांगा काय करायचं. तर ते म्हणले मी साखर देतो कंपनीतून, डाळ आणा आणि लाडू बनवायला सुरुवात करा. त्यावेळेस 5000 किलोने आम्ही लाडू आणि चिवडा बनवायला सुरुवात केली. त्यावेळेस 25 रुपये रेट होता, आज 190 रुपये रेट झालेला आहे. 190 रुपये रेट झालेला आहे. 25 रुपयापासून सुरुवात झाली. हे कितव्या वर्षी, कोणत्या वर्षी सुरू झालं होतं सगळं? हे 38 वर्षापूर्वी.
38 वर्ष आहे यंदा. आणि आता बघा की विशेष म्हणजे काय माहितीये का, हा उपक्रम सामाजिकरित्या चालूच आहे, पण याच्या माध्यमातून बघायला गेल्यानंतर एक गोष्ट खरं तर खूप महत्वाची आहे की 300 पेक्षा जास्त महिलांना जो आहे तो रोजगार मिळतोय. पुरुष किती काम करतात तुमच्याकडे? पुरुष जवळजवळ 350 पुरुष कामाला आहेत. म्हणजे जवळपास 700 घरांमध्ये सध्या याच्या माध्यमातून राशन 1000 लोकांच्या घरांना 1000 लोकांच्या घरापर्यंत रोजगार मिळतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बायका दिवाळीचा सण सोडून या ठिकाणी लाडू बांधण्याचं काम करतात. त्यामध्ये आम्ही फक्त हे नाम मात्र आहे, परंतु खऱ्या अर्थाने हे जे सर्व स्टाफ काम करतोय त्या स्टाफचं खरंच कौतुक केलं पाहिजे की दिवाळीला आपल्या सणासुदीचं घरातलं काम सोडून या ठिकाणी येतात, लाडू बांधतात, चिवडा करतात आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम करतात. या ठिकाणी फूड टेक्निशियन पण आम्ही ठेवलेले जवळजवळ 10 जण. दर 2 तासांनी हे जो चिवडा बनतोय तो टेस्ट करतात, याच्यामध्ये काय फरक पडलाय का, कुठल्या क्वालिटीमध्ये अजून काय कमी जास्त असेल किंवा काय असेल तर ते लगेच पाहतात आणि या पद्धतीने बघत आहेत. नक्कीच बघायला गेलं तर हे बघा, मी तुम्हाला दाखवतो आता, हा सगळा कढीपत्ता आहे. हा ट्रक भरून कढीपत्ता मागवला जातो डायरेक्ट, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि या चिवड्यामध्ये नंतर तो मिसळला जातो. आपण जर बघितलं तर हा बनवून ठेवलेला आहे. इथं मनुका दिसत आहेत 1 नंबर क्वालिटीच्या. कढीपत्त्यामध्ये एकही काडी दिसणार नाही, एकही काडी नाही, एक पान तोडलेलं आहे, धुतलेलं आहे आणि त्यानंतर तळलेलं आहे. म्हणजे क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाहीच. पण हे इथं सगळं हे मिक्सिंग होतं. आता यानंतर ना इथं पॅकेजिंग होतं. मग आता हे वितरण विभाग कसा चालतो इथं? आता हे सगळं बनतंय. पुण्यामध्ये जवळजवळ 23 ठिकाणी आम्ही केंद्र ठेवले. अगोदर 15 होते, पण आम्हाला जवळजवळ क्वालिटी 300 350 अर्धा आलेत आम्हाला. परंतु आम्ही तिकडं एवढ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. आम्ही मोजून 23 ठिकाणी पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये एक केंद्र ठेवलेले आहेत की लोकांना सहज उपलब्ध झाले पाहिजे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली. समोर डाळ बनते जी चिवड्यामध्ये वापरली जाणार आहे क्वालिटीची. हे सगळं बनतंय खरं तर ह्याची क्वालिटी चेकिंग करणाऱ्या या ज्या ताई आपण याच्याशी बोलूया. काय किती तास तुमचा हा सगळं चालतात आणि काय क्वालिटीच्या बाबतीत काय सांगाल? पहिलं तर क्वालिटी म्हणजे तर मी तर A1 बोलेल. म्हणजे पुण्यामधलं सगळ्यात काही चूज करायचं म्हटलं तर मी यांना चूज करेल. राहिला कामाचा विषय तर काम इथे कंटिन्यू चालू आहे, 24 तास काम चालू आहे. आपली दिवाळी साजरी व्हायला पुणा मर्चंट आपल्यासाठी दिवस रात्र राहतोय, त्यामुळे छान चालू आहे, ते चालू आहे. हे टेस्टिंग वगैरे तुम्ही करताय, आढळलं कुठं काही कमी जास्त वगैरे का सगळं व्यवस्थित चालू? शक्यच नाही, यांचा माल एवढा A1 क्वालिटीचा असतो ना, म्हणजे ठीक आहे मी डोळे झाकून विश्वास ठेवेल की घ्यायचा इकडनं या. म्हणजे मी स्वतः आता घेऊन दिल्लीला किंवा इकडे तिकडे पाठवती आहे. गोरगरिबांची दिवाळी जी आहे ती सुकर झाली पाहिजे, याच्यासाठी हा उपक्रम खरं तर महत्वाचा आहे. कारण काय की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते कुठल्याही कंपनीमधनं खरेदी करू शकतील, पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. पण आता उलट झालंय, मोठमोठ्या कंपन्या ज्या बोनस देतात आपल्या कामगारांना, बजाज असेल, टेल्को असेल, इन्फोसिस असेल, अशा कंपनीवाले सुद्धा घेऊन जातात ते आपल्या कामगारांना देण्यासाठी. आणि विशेष म्हणजे ते तर घेऊन जातात ते, परंतु अमेरिका म्हणजे 7 समुद्र पार अमेरिकेला सुद्धा ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना एकदा इथली ते झाल्यानंतर ते आवर्जून फोन करून सांगतात की आम्हाला पुण्यातला लाडू चिवडा पाठवा. आणि विशेष म्हणजे आम्ही बॉर्डरवर सुद्धा गेले 2 वर्षापासून कारगिलच्या बॉर्डरवर आम्ही लाडू चिवडा एक संघटना, मी पुणेकर म्हणून एक संस्था आहे, ते घेऊन गेले होते आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला बाकीचं लाडू चिवडा काही नको, म्हणजे बाकीचे कुठले आयटम नको, पण लाडू चिवडा आम्हाला आठवणीने पाठवा. तुम्ही आता राजकारणामध्ये पण होता म्हणतात प्रवीण सर, मग आता हे राजकारणी तर लोक काहीतरी सगळ्या गोष्टी फायद्यासाठी करतात असा एक दृष्टिकोन असतो. तुम्ही तिघं पण अध्यक्ष सगळे डाऊन टू अर्थ लोकांमध्ये मिसळून राहणारे, सामाजिक कामे करणारे, हो राजकारणाचा गंध लागला याला असं वाटतंय उद्या चलून राजकारणात जावं? ह्याच्यामध्ये मी राजकारण आणत नाही. मी जरी स्वतः नगरसेवक असलो परंतु मी इथं 24 तास या ठिकाणी माझी ड्युटी असते आणि माझी एकच भावना असते की सर्वसामान्यांच्या घरामध्ये दिवाळी चांगली व्हावी. जशी सगळ्यांच्या घरात होती तशी गोरगरिबांच्या घरात दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही ह्याच्यात लक्ष घालतो. आणि परमेश्वराच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने आमचं पुणा मर्चंट चेंबरचे सगळे व्यापारी या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमचं वर्षभर खूप चांगला बिझनेस. किती व्यापाऱ्यांचा संघ आहे? आमच्या जवळजवळ 750 व्यापारी मार्केट यार्ड. मार्केट यार्ड मधील जवळपास 650 व्यापाऱ्यांचा हा संघ आहे. या बाजूला जर बघितलं माझ्या बाजूला तर कंटिन्यू सगळा जो आहे तो काम चालू आहे. या ठिकाणाहून तेल घेतलं जातंय, तिथं त्या भट्टीमध्ये त्या कढईमध्ये तेल टाकलं जातंय, इथनं डाळ घेतली जाते, डाळ टाकली जाते,
एकदम नंबर 1 पणे सगळं काम हे 24 तासपणे चालू आहे, सविस्तरपणे चालू आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो ही मशीन आहे, म्हणजे याच्या अगोदर ट्रान्सपरंट कॅरी बॅग मध्ये हे सगळं भरलं जात होतं, परंतु आता यावर्षी जो न्यूनतम उपक्रम म्हणजे नाविन्य याच्यामध्ये पाहायला गेलं तर यावर्षी पॅकेजिंग जे आहे ते आपल्या समोर आपण पाहताना बघतोय. म्हणजे लोकांना जे आहे ते क्वालिटी बरोबर त्यांना समाधान मिळेल अशा प्रकारचं हे सगळं चालू आहे. लोकांना समाधान देत आहे. तुम्हाला काय मिळतं याच्यामधून? ह्याच्यातून आम्हाला काय नाही, फक्त लोकांचा आशीर्वाद. आणि ज्यावेळेस लोक भरभरून सांगतात की तुमच्यामुळे आमची दिवाळी गोड झाली, ह्याच्यामुळे आम्हाला खूप मोठं समाधान आहे. एक उदाहरण देतो. एक वयस्कर नवरा बायको आहेत आणि त्यांच्या मुलं आउट ऑफ इंडियाला आहे, परंतु ते आवर्जून म्हणजे लाडू चिवड्याचं केंद्र सुरू झालं तर माझ्या स्टॉलवर येऊन ते 6 पॅकेट लाडूचे आणि 10 पॅकेट चिवड्याचे घेऊन जातात आणि या 8-10 दिवसामध्ये लाडू संपवतात. परंतु चिवडा हा 6 महिने म्हणजे रोज जेवल्यानंतर त्यांना थोडासा चिवडा लागतो अशी सवय लागलेली आहे. तर 6 महिन्यापर्यंत हा लाडू चिवडा आपल्या चिवड्याचा वापर ते करतात. आणि आमचं जे खऱ्या अर्थाने हे ते काम सक्सेस करण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं जर कारण असेल तर पप्पू महाराज. त्याची संपूर्ण फॅमिली म्हणजे मुलापासून, एक मुलगा ICC कंपनी मोठ्या कंपनीत बँकेत कामाला आहे राजस्थानमध्ये, तो 10 दिवस सुट्टी काढून इथं येतो. दोन्ही मुलं चांगल्या मोठ्या पोस्टवर आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झालेत आता. त्यांचे जावई सुद्धा म्हणजे त्यांचे मिस्टर आत्ता लग्न झाले ते सुद्धा यांना मदतीला येतात. आणि हा माणूस 8 दिवस फक्त 24 तासात फक्त 2 तास झोपतो आणि 24 तास असं उभा राहतो आणि कुठं काय काम नाही ती ऊर्जा. आता तुम्ही करताय हे सगळं काम, ठीक आहे. हे बघा, मी बोलणार नाही, मी फक्त काम करणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ही म्हणतात की ह्याला लोकसेवा बरोबरच कामाच्या प्रती आपलं प्रामाणिकपणा काय असतो तो असा असतो. पप्पू महाराज ना, पप्पू महाराज त्यांचं नाव आहे. जवळपास 24 तासापैकी 22 तास ते काम करतात, 2 तास झोपतात. पण त्यांनी एक शब्द सुद्धा क्रेडिट घ्यायला नकार दिलेला आहे. हे सगळे आहेत, हे प्रमोद चोरमले सर आहेत, प्रवीण चोरमले सर आहेत आणि ते बरेचसे यांचे 2-3 अध्यक्ष आहेत प्रतिष्ठानचे. हे सगळे जण इथं आपण बघायला गेलं तर कोण त्या ठिकाणी काम करतंय, कोणी इथं काम करतंय, परंतु काम अविरतपणे चालू आहे. त्या कामाची पावती म्हणून तुम्ही सुद्धा दीपुना मर्चंटचा जो आहे तो फराळ खरेदी करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि नवराष्ट्र सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवराष्ट्र सुद्धा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतं. आणि नवराष्ट्र पुण्यासाठी मी निखिल सुक्रे, पुण्याहून. धन्यवाद.